मॅम तुम्ही ह्या शाळेमध्ये कधीपासून आहात? किती वर्ष झाले? मला इथे 8 वर्ष झाले मॅडम. ओके, ग्रेट. मॅम तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकवता? मॅथ शिकवते मॅडम. आज शिकवते मॅथेमॅटिक्स. 8वी ते 10वी? ओके. मॅम एक सेकंड, आपल्या स्कूलमध्ये काही मुलांचा म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी टीचर्सचा वगैरे काही शॉर्टेज आहे? नाही, आमच्या शाळेमध्ये नाही आहे, पूर्ण फुलफिल आहे. पूर्ण फुलफिल्ड आहे ना? चला, ती चांगली गोष्ट आहे. मॅम मला सांगा, मुलांना आपले ऑनलाईन क्लासेस तर आता लाईव्ह नाही दाखवू शकत आपण शाळेच्या वर्किंग आवर्स मध्ये, तर म्हणून आपली लास्ट टाइम एक जनरल मीटिंग झालेली की आपण रेकॉर्डिंग कसं दाखवू शकतो. तर मग त्याच्यानंतर काही थोडंफार रेकॉर्डिंग दाखवायला जमलं तुम्हाला? नाही जमलं मॅडम. ऍक्च्युली क्लास दाखवले मी तसे टीव्हीवर त्यांना काही क्लासेस. कधी कधी नाही जमत मग. अच्छा. क्लास. मॅम तुमच्याकडे एक म्हणजे त्यांना रेकॉर्डिंग दाखवण्यासाठी काय साधन आहे? टीव्ही आहे? अँड्रॉइड टीव्ही आहे. 65 इंची अँड्रॉइड टीव्ही आहे मॅडम. 65 इंच अँड्रॉइड टीव्ही. मग त्याला तुम्ही मोबाईलशी कनेक्ट करून दाखवता? मोबाईल कनेक्ट करून दाखवते. हा. अच्छा. मॅम मग मोबाईलसाठी मग तिथे वायफाय आहे की मोबाईलचाच डेटा नाही वापरता? मॅडम, आम्ही आमचा म्हणजे हॉटस्पॉट ओपन करतो, तर तो जेवढ्या वेळ चालेल तेवढ्या वेळ दाखवू शकतो. कधी कधी तो प्रॉब्लेम येते नेटवर्कचा, मग त्यावेळी नाही दाखवू शकत. अच्छा अच्छा, ओके. मॅम पण मोबाईलचं नेटवर्क तरी चांगले का तिथे? वायफाय हॉटस्पॉट कनेक्ट आहे करायला? आहे हॉटस्पॉट कनेक्ट होते. अच्छा, ओके, ठीक आहे. मॅम आता मी काही ना तुम्हाला जनरल क्वेश्चन्स विचारते. आपला 10वीचा जो रिझल्ट आहे तो कसा लागतो शाळेमध्ये? 10वी पर्यंत आहे शाळा? हा नाही, 12वी पर्यंत आहे शाळा. पहिली ते 11वी 12वी आहे. अच्छा, हा 11वी 12वीचं सायन्स पण आहे? 11वी सायन्स, 11वी आर्ट दोन्ही आहे. दोन्ही पण आहे. ओके, ग्रेट. 11वी 12वी मध्ये काय टीचरचा शॉर्टेज आहे मग? नाही नाही, कुठेच कोणत्याच याला शॉर्टेज नाहीये. सगळ्याला टीचर्स. अच्छा. मॅम मग आपला 10वी 12वीचा रिझल्ट साधारण कसा लागतो ह्या शाळेत? 10वीचा 98, 96 पर्यंत लागतो आणि 12वीचा मागच्या वर्षी 2 वर्ष 100% लागलाय. अच्छा, आणि हायएस्ट स्कोरर किती मार्क्स असतात त्याचे? 10वीचे हायेस्ट स्कोरर मागच्या वर्षी 80% होते, म्हणजे आता जे जस्ट झाली 25ला. आणि 12वीचा 71. अच्छा. कधी 10वीत किंवा 12वीत असं 90च्या वर गेले कधी कोणत्या वर्षी? 90 पर्यंत नाही गेले मॅडम, 88 पर्यंत गेलेले आहे. 12वी मध्ये नाही, 75, 78 पर्यंत गेले आहे 12वीला, पण 10th मध्ये 88, 89 पर्यंत गेलेले आहे. बरं, ठीक आहे. मॅम आपली मुलं ना आता 10वी नंतर तर मेजॉरिटी मुलं तुमच्याकडे 11वी 12वी म्हटल्यावर तिथेच कंटिन्यू करत असतील, है ना? 12वी नंतर काय करतात? करिअरचा ऑप्शन काय निवडतात ते? काही मुलं नीट कडे जातात, काही JEE, काही असे आपले ग्रॅज्युएशन कोर्सेस करतात, काही नर्सिंग कडे जातात, अशा वेगवेगळ्या फील्ड मध्ये जातात. अच्छा. शेतीकडे किती वळत असतील? तेवढं नाही माहित मॅडम 12वीचं मला. शेतीकडे तरी मॅक्झिमम वळतातच. शेतीकडे पण मॅक्झिमम जास्तीत जास्त मुलं पुण्याला असे ऑनलाईन क्लास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी वगैरे जातात. अच्छा अच्छा, ठीक आहे मॅम. आणि मग हे जे पेरेंट्स आहेत, हे पेरेंट्स म्हणजे काय करतात? त्यांचा व्यवसाय काय आहे? मॅक्झिमम पॅरेंट्स मॅडम शेतीच करतात. त्यांची स्वतःची शेती असते? कोणाची स्वतःची आहे, कोणी कुठे कामाला जातात, या प्रकारे आहे मॅक्झिमम पॅरेंट्स. अच्छा. असे सुशिक्षित आणि असं दुसरे जॉब वगैरे काय दुसरे प्रोफेशन मधले पेरेंट्स नाहीयेत? आहे काही पॅरेंट्स. काही पॅरेंट्स आहेत. अच्छा मॅम, मला हे सांगा की मुलांचं ऍडमिशन झालं किंवा ऍडमिशन करून घेताना पेरेंट्स कडून तुमच्या समोर काय काय आव्हानं येतात? त्यांचा थोडा भाषेचा पण प्रॉब्लेम येतो आम्हाला, माडिया भाषा असल्यामुळे. आणि त्यांना म्हणजे तसं ऍडमिशनच्या वेळी प्रॉब्लेम नाही आलाय, फार कमी आलेला आहे, कारण आमच्याकडे पहिलीपासून ऍडमिशन असते ना, मग ते डायरेक्ट कंटिन्यू 12वी पर्यंत येतात ना, त्याच्यामुळे ऍडमिशनचा फक्त पहिलीला थोडंसं त्यांना समजावून सांगावं लागते, कारण ते लहान मुलं असतात, तेवढ्या दूर टाकत नाही वगैरे असं ते म्हणतात. त्यावेळी थोडा प्रॉब्लेम येते, मग बाकी वेळी काहीच प्रॉब्लेम येत नाही.
अच्छा, ठीक आहे. मॅम ही सगळी आदिवासी लोक आहेत? हा, आदिवासी आहे मॅडम. ओके, सगळे आदिवासीच आहेत. ठीक आहे. आणि काही बंगाली कॅटेगरीचे पण आहेत. अच्छा, त्या साईडला बंगाली कसे काय? आमचा लगाम आहे 3 गाव आहे मॅडम बंगाली, त्यामुळे बंगाली कॅटेगरीचे लोक पण आहेत. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. मॅम, मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं ऍडमिशन म्हणजे मुलींचा दाखला करून देतात पेरेंट्स, कारण काही काही ठिकाणी मुलींना बघा जास्त शिकवत नाहीत. तसं काय इथे आहे? इथे आमच्याकडे असा काही प्रॉब्लेम नाही, मुली पण भरपूर आहे आणि मुलं पण भरपूर आहे. काही वेळा आता काय होते की मुलींचे जास्त आहे ऍडमिशन. अच्छा, मुलींची ऍडमिशन म्हणजे आता मुलींची पटसंख्या जास्त आहे मुलांच्या तुलनेत? नाही, मुलांच्या तुलनेत थोडी यावर्षी कमी आहे, पण मॅक्झिमम टाइम असतेच, मुली जास्त असतात. अच्छा मॅम, 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी अंदाजे मला पटसंख्या सांगा ना, किती आहेत? 8वी 9वी 10वीला एकूण टोटल 75 गर्ल्स आहे आणि 113 बॉईज आहे, म्हणजे 188 आहे. आणि 12वीला आता टोटल 11वी 12वी म्हणून 236 आहे स्टुडंट्स टोटल. अच्छा, 11वी 12वी म्हणून 236 आहेत. ओके, म्हणजे ऑन अन एव्हरेज एका वर्गामध्ये 50च्या वरतीच आहेत म्हणा. 8वीला 61 आहे, 9वीला 66 आहे, 10वीला 61 आहे आणि 11वी आर्टला 63 आहे, 12वी आर्टला 50 आहे, 11वी सायन्सला 59 आहे आणि 12वी सायन्सला 64 आहे. असे स्टुडंट्स आहे मॅम. मॅम, मग इथे जिथे 60च्या वरती मुलं आहेत त्यांना मग तुम्ही एकाच वर्गात बसवता की त्यांच्या 2 तुकड्या बनवलेत? नाही, तुकड्या नाही मॅडम, आमच्याकडे एकच क्लास आहे. एकच क्लास आहे, मग एका वर्गात एवढे फिट होतात आणि मग ते शांत मोठे बसतात? क्लासेस आहे, मोठे क्लासेस आहे आणि वर्गात सगळे पिरियड होतात तर शांतच असतात मॅक्झिमम टाइम. अच्छा, एक सेकंड. अच्छा मॅम, झालं आता थोडेसेच क्वेश्चन्स आहेत तुम्हाला, मग मी मुलांशी बोलते. तर आता तुमच्या बरोबर फिनिशच करूयात. मॅम, आणखी मला हे विचारायचं होतं की मुलं आणि मुली जिथे राहतात ती जी वसतिगृह आहे तिथलं पक्क कन्स्ट्रक्शन आहे, चांगली बिल्डिंग आहे? हा मॅडम, चांगली बिल्डिंग आहे. आणि तिथे आपले जे मूलभूत गरजा आहेत मुलांसाठी, पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन वॉशरूम्स, लाईट वगैरे सगळं आहे? सगळंच आहे. मुलांशी बोलून घ्याल तुम्ही? अच्छा, बरं, ठीक आहे. आधी मुलांशी बोलू? हा, मुलांशी बोलून घ्याल त्याबद्दल कसं आहे नाही का वसतिगृहात वगैरे. अच्छा, चालेल चालेल चालेल, ओके, ठीक आहे मॅम, त्यांना पण मी विचारते. ठीक आहे मॅम, एक आठवण करून द्यायची होती. आपण ना आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना अहेरीचा, आपला यू कॅटपुल डॅश अहेरी म्हणून, तर त्याच्यामध्ये मी काही दिवसांपूर्वी ना आपला हा गुगल फॉर्म शेअर केला 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या डिटेल्स कलेक्ट करण्यासाठी. तर ना प्लीज तो ना लवकरात लवकर जरा फिल करा. जे जे क्लास टीचर्स आहेत, 8वीचे क्लास टीचर 8वीचा भरतील, 9वीचे 9वीचा भरतील, असं केलं तरी चालेल. आणि इव्हन जे तुमचे स्मार्ट स्टुडंट्स जे असतील त्यांची हेल्प घेतली तरी पण चालेल. फक्त मेक शुअर करा की त्या व्यवस्थित डिटेल्स भरतील आपले, एवढं फक्त व्यवस्थित बघा. मॅम, मला आणखी हे विचारायचं होतं की आपल्या मुलांना स्कूलमध्ये तुमचे अपार्ट फ्रॉम आपलं नॉर्मल अभ्यासाच्या व्यतिरिक्त आणखी काही क्लासेस वगैरे होतात? नाही मॅडम, म्हणजे आमचा अभ्यास असते असं घेतो आम्ही, पण असे वेगळे क्लासेस काही होत नाही. अच्छा अच्छा मॅम, तर ना आपले ना महिन्यातून एकदा वगैरे दिवाळी संपल्यानंतर ना हे सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा वापर कसा करायचा, गुड टच बॅड टच, 10वी 12वी नंतर करिअरचे ऑप्शन, ह्यासाठी ना आपण एक जनरल एक महिन्यातून एकदा घेणार आहोत सेशन. तर प्लीज मी करा, सरांना पण सांगा की तो क्लास लाईव्ह कनेक्ट करण्यासाठी. लाईव्ह असेल तर मुलांना काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते विचारता पण येतील.
है ना. हा. तर तो कधी वगैरे असेल ते तर आता जसं मीटिंगला सांगितलं तसं आम्ही पर्सनली तुम्हाला सांगूच नक्की त्याच्यासाठी, किंवा व्हॉट्सअपचा आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण ती नक्की टाकू. तर ती एक महत्वाची गोष्ट होती. मॅम आता ना मला तुम्हाला आता मी जे सांगणार आहे ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते प्लीज तुम्ही सरांना पण कन्वे करा, प्रिन्सिपल जे असतील त्यांना. आपण ना जे आता मुलांना व्हिडिओज दाखवतोय, आता बघा असं अधूनमधून ना व्हिडिओ दाखवल्यामुळे ना त्यांना समजणार नाही. आणि एकतर तुम्ही जसं सांगितलं की लँग्वेजचं पण बॅरियर आहे तिथे, तर त्यांना जसं की तुम्ही स्वतःच एक मॅथ्स टीचर आहे, तर आता मॅथ्स त्यांना बेसिक्सच माहिती नाहीयेत आणि डिरेक्टली त्यांनी धड्याच्या पहिल्या बेसिक्सच नाही बघितल्या आणि डायरेक्टली से फॉर एक्झाम्पल एक्सेलातील समीकरणे आहेत, तर त्यांना समीकरण काय असतं तेच माहिती नाहीये, चल काय असतं तेच माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे मग त्यांना कसं समजणार ना. तर म्हणून ना आपण पहिल्यापासून ना ज्यावेळी धडाला सुरुवात केली आहे ना त्यांचे बेसिक्स पण आधी सांगितलेले आहेत. तर म्हणून त्यांना ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आता सायन्सचा पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षण भाग 1, गुरुत्वाकर्षण भाग 2, भाग 3. तर त्याच्यासाठी ना आपण बघा काय आयडिया करूयात की तुम्ही टीचर्स नका तेवढं हे करू, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला कामं असतात. आपले जे स्मार्ट स्टुडंट असतील ना 8वी 10वीचे पण 11वीचे पण असतील, सायन्सचे रेकॉर्डेड क्लासेस आहेत, तर त्यांनाच मॉनिटर बनवा आणि त्यांना मधून व्हिडिओ कसे लावायचं ते त्याच्यासाठी बघा आपली मागच्या मीटिंगचं हवं तर रेकॉर्डिंग त्यांना दाखवा, त्यांना बसून एकदा सगळ्या मुलांना जे मॉनिटर असतील त्यांना. ती लिंक अजून पण आहे आपल्या ग्रुपमध्ये, ती रेकॉर्ड केलेली मीटिंगची लिंक. मग ती बघून ना त्यांना जरा 1-2 दिवस समजलं, कदाचित त्यांना 2 दिवस पण नाही लागणार, पहिल्याच दिवशी समजेल. ते स्वतःच मग ना लागतील व्हिडिओ की चला आज किती तारीख आहे, 10 तारीख आहे, तर आज भाग 1 बघितला, उद्या 11 तारीख आहे, भाग 2 बघितला. आणि त्यांना ना तुम्ही जुनी वही बनवायला सांगा किंवा रजिस्टर असेल तर रजिस्टर प्रोव्हाइड करा की डेट टाकून ते सगळं नोट करतील. आणि मग त्यांना पण सिक्वेन्स राहील ना की आपण कोणत्या तारखेला कोणता व्हिडिओ ऑलरेडी बघितलाय, कारण लक्षात किती राहणार आपलं. तर अशा काय होईल, त्यांना लाईनीमध्ये प्रॉपर सिलेबस आपण शिकवतो तसं ते लाईनीमध्ये व्हिडिओ बघून होतील. दुसरी गोष्ट, रेकॉर्ड मेंटेन असल्यामुळे तुमच्याकडे एव्हिडन्स असेल की बघा आम्ही एवढे एवढे व्हिडिओ त्यांना दाखवलेले आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट ना मॅम, हे आपला उपक्रम राबवून तर जसं की तुमचे स्कूलमध्ये मला तसं पोटेन्शियल दिसतंय की हा उपक्रम राबवून आपले काही मुलं जे खरंच खूप चांगल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क्सने पास झाले ना, तर आपण त्यांना पुढे जाऊन स्कॉलरशिप देण्याचा ट्राय करतोय. त्याच्यानंतर त्यांना टेक्निकल सपोर्टसाठी फ्रीमध्ये लॅपटॉप पण देण्यात येईल काही सिलेक्टेड मुलांना. आणि ज्या शाळांमधून असे विद्यार्थी निघतील किंवा ज्या शाळा हा उपक्रम खूप चांगला राबवतात आहेत ना, आपण त्या शाळांना पण सन्मान म्हणून काहीतरी देण्याचं प्लॅन करतोय, अप्रिसिएशन म्हणून, तेवढंच एक मोटिवेशन करतोय. तर म्हणून ना हे एक प्लीज काम जे आहे ते करून घ्या मुलांकडून की ते प्रॉपर लाईनीमध्ये व्हिडिओज बघतील आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन करतील. आणि अजून एक मॉनिटर जर शक्य झालं तर ह्याच्यासाठी बनवा की बघा प्रत्येक व्हिडिओ संपल्यानंतर ना व्हिडिओच्या शेवटी आपण त्यांना होमवर्क दिलाय आणि तो होमवर्क असं जास्त वाला नाहीये, 10-15 मिनिटं लागतील असाच होमवर्क आहे, जास्तीत जास्त अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर होमवर्क पण चेक करण्यासाठी एक असा मॉनिटर बनवा की पहिली गोष्ट तो स्वतः त्याचा होमवर्क खूप चांगला करतो आणि मग तो दुसऱ्यांचा पण चेक करेल. तर असा त्याच्यासाठी पण एक असे 2-2 मॉनिटर बनवले ना, 8वीतून 2, 9वीतून 2 आणि 11वीसाठी पण बनवा. 11वीसाठीचे पण बघा आपले सायन्सचे क्लासेस रेकॉर्डेड आहेत, फिजिक्स, केमिस्ट्रीचे, बायोचे, मॅथ्सचे सगळे रेकॉर्डेड क्लासेस आहेत. आणि मी तुम्हाला विचारते, तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला एक टीचर म्हणून हे व्हिडिओ चांगले वाटतात, तुम्हाला वाटते ते व्हिडिओ बघून मुलांना फायदा होतोय त्याचा? हा मॅडम, वाटलं की मुलांना फायदा होऊ शकते, कारण बेसिक पासून सगळं सांगितलेलं आहे ना, तर मुलांना आरामात फायदा होईल त्यांचा व्हिडिओचा. हा ठीक आहे मॅम. आणि त्यांना जर समजा लँग्वेजचा वगैरे जर बॅरियर असेल तर त्यांना हे तुम्ही प्लीज सांगा की सगळंच समजणार नाही असं तर नाही होणार ना, काही काही जे शब्द आहेत तेच नाही समजणार. आणि आपली मुलांना लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही येणार, पण एखादा शब्द नाही समजला तर ते विचारतीलच म्हणा तुम्हाला. हा.
आम्हाला पण विचारतात ते, असं सांगतात मग कोणता शब्द नाही समजला तर. अच्छा, हा मॅम, तर पक्का हे वाला एक गोष्ट जी आहे ती नक्की त्यांच्याकडून करून घ्या, म्हणजे आपल्याला रिझल्ट कळेल. कारण बघा, कोणतं पण आपण काम केलं पण त्याचा रिझल्ट आपल्याला मोजताच येत नसेल तर मग आपण कसं सांगणार ना क्वालिटी किती चांगली झाली आपल्या कामाची किंवा नाही. त्याच्यामुळे रिझल्ट तर आपल्याला पाहिजेच, आहे की नाही. तर मॅम, माझ्याकडून तुमच्यासाठी एवढेच क्वेश्चन्स होते. तुमच्या बाजूने मला थोडंसं शेअर करा की शाळा रन करताना ओव्हरऑल तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात, कोणत्या कोणत्या अडचणी येतात, तुम्ही मग अडचणींना मात करण्यासाठी सगळेजण मिळून काय करता, मुलांकडून म्हणा की पेरेंट्स कडून म्हणा, किंवा अजून दुसऱ्या काही अडचणी काही पण येऊ शकतात, तर त्या काय काय अडचणी आहेत? आम्हाला शाळेत तसं काही येण्यासाठी फक्त आमचा रस्ता खराब आहे, तीच एक अडचण आहे. शाळेत आम्हाला कुठलाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगदी म्हणजे शाळेत कोणतीच अडचण येत नाही. सरांना, प्रिन्सिपल सरांना काही सांगितलं ती अडचण दूर करतात काही समस्या असल्या तर, पण अडचण फार कमी आहे मॅडम. अच्छा मॅम, मला हे विचारायचं होतं की काही काही स्कूल्स मधून ना मला हा फीडबॅक मिळाला की हे आता सुट्टीला वगैरे मुलं जातात तर ते पेरेंट्स त्यांना माघारी आणून नाही देत म्हणून, तर इथे पण तसा काही केस आहे का? नाही, मुलं येतात पण थोडे उशिरा येतात. काही आणायला जातात तर ते येतात सोबत, काही येतात, आम्ही फोन केलं की लवकरच येतात, आणून देतात पॅरेंट्स. अच्छा, मला बाकी ठिकाणी असा फीडबॅक मिळाला की जवळजवळ 4-5 दिवस तर ते लेट करतात, ज्या दिवशी शाळा ओपन होणार आहे. होतातच मॅडम, कारण पोळ्याच्या सुट्ट्या लागल्या का 4-5 दिवस नाही, 8 दिवस, 8 दिवसात ते स्टुडंट कम्प्लीट होतात. मग अर्धे स्टुडंट येतात आणि अर्धे स्टुडंट नाही येत, असा प्रॉब्लेम येतो. हा, म्हणजे हा सेम प्रॉब्लेम आहे. मग त्यांचा सिलेबस तर मिसच होतो ना, मग जेवढं शिकवून झालंय तेवढं. मग जेव्हा आम्ही रिव्हिजन घेतो त्यावेळे होऊन जाते मग ते. अच्छा अच्छा, ठीक आहे. मग त्याचे तुम्हाला रिव्हिजन तर घ्यावीच लागत असेल. रिव्हिजन घ्यावं लागतं. ठीक आहे. मॅम, चालेल, आता मला झालेत माझे तुमच्या बद्दल जेवढे क्वेश्चन्स होते तुम्हाला विचारण्याचे ते. आता मी मुलांशी मग थोडस बोलते. हा, ठीक आहे ना. मुलांना बोलवा. ह्या 8वीची आहे ही. बेटा, तुझं नाव सांग. शेवंती रमेश हेमला. शेवंती. अच्छा, ओके. बेटा, आपले जे ऑनलाईन क्लासचे जे आहे, तुला तुमच्या टीचरनी जेवढे पण व्हिडिओज थोडेफार दाखवले असतील ते तुला ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलेलं समजतंय? हो, समजतं. अच्छा, तू कोणत्या कोणत्या विषयाचे बघितलेस व्हिडिओ बेटा? बाकीचे बघितले तुम्ही? कोणत्या क्लास? मराठीचे दाखवले ना तुम्हाला, इंग्लिशचे दाखवले ना? सांग. इंग्लिशचे दाखवले. इंग्लिशचे दाखवलेले. अच्छा, इंग्लिश मधले कोणता वाला व्हिडिओ, कोणत्या धड्याचा किंवा कवितेचा बघितलेला आठवते तुला? द लिटल रिव्हर. हा, परत बोल. द लिटल रिव्हर. अच्छा, द लिटल रिव्हर. अच्छा, ओके. ते नक्की समजलेलं तुला? थोडंफार समजलं. थोडंफार समजलं, ओके. बेटा, तुम्हाला ना आता जसं मॅमला मी सांगितलंय, लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवण्यात येतील आणखी. तर मग नंतर ना मी 15 म्हणजे 1 महिन्याभरानंतर आपली दिवाळीची सुट्टी संपल्यावरती ना मग मे बी आपण नोव्हेंबर मध्ये वगैरे ना परत एकदा भेटूया. आणि त्याच्यानंतर ना मग मी ना परत मग थोडे आणखी क्वेश्चन थोडे डिटेलमध्ये विचारेल की व्यवस्थित लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावर किती समजते तुम्हाला. ठीक आहे, समजत असेल तर ठीक आहे, नाही समजत असेल तर नाही समजत, काही हरकत नाही. ते तुम्हाला किती समजते नाही समजते तेच आपण बघण्यासाठी हा मीटिंग घेतोय बेटा. बेटा, तुला काय करायचंय 10वी नंतर? करिअर कशात करायचंय? नीट करायचं. काय करायचंय? नीट. नीट द्यायचे तुला? ओके. तुला माहिती ना त्याच्यासाठी सायन्स घ्यावं लागेल? हो. ओके ओके बेटा, ठीक आहे. मग त्याच्यासाठी तू काय कर माहितीये आतापासूनच. मॅम, यांचं सेमी इंग्लिश आहे की इंग्लिश मीडियम आहे? सेमी मराठी इंग्लिश आहे? आहे मॅडम. हा हा, म्हणजे सेमी इंग्लिश आहे, मॅथ ओके. सायन्स. हा, कितवी पासून सेमी इंग्लिश आहे मॅम शाळेत? 5वी पासून आहे मॅडम. ओ, 5वी 5वी. पासून आहे, ग्रेट.
चांगली गोष्ट आहे मग हे. मुलांना मग सायन्स जरी घेतलं तरी काही इश्यू नाहीये. मग कंपल्सरी कृष्णा इनसे पूछो कि ये नीट के लिए कोचिंग कहाँ से लेना है. अच्छा मॅम, मुलांना नीट साठी मग कुठून कोचिंग देता तुम्ही? नीट साठी मॅडम उडान एक आहे, सॉरी उलगुलान एक संस्था आहे ती आमची शासकीय गव्हर्नमेंटची आश्रमशाळा आहे. तिथे काही विद्यार्थ्यांना जे टॉपर असतात त्यांच्यासाठी मग आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी तिथे क्लासेस घेतले जातात. फ्री मध्ये? हा, फ्री मध्ये क्लासेस घेतले जातात. तिथे एक्झाम घेतली. ऑनलाईन नाही मॅडम, ऑफलाईनच असते आणि क्लासेस होतात. 1 महिनाभर क्लासेस होतात. मग त्यांना तिथे आधी त्यांचं बघितलं जाते पूर्ण बेसिक वगैरे आणि मग त्यांना त्या संस्थेमध्ये पाठवल्या जाते. काही 30 स्टुडंट निवडतात गडचिरोली डिस्ट्रिक्ट मधून. 30 स्टुडंट असे ते निवडतात एक्झाम घेऊन. पहिले सगळ्या शाळेतून मुलांना तिथे बोलवल्या जाते ज्यांची इच्छा आहे त्यांना, JEE आणि नीट साठी. आणि मग ते घेऊन तिथून निवडतात आणि मग ते संस्थेमध्ये पाठवतात. त्या एक फाउंडेशन आहे ते उलगुलान, आणि मागच्या वर्षी दुसरंच होतं कोणतं तरी, असं ते घेतात दरवर्षी. कितना दूर है वो जो जहाँ पे कोचिंग के लिए जाते हैं सेलेक्टेड? 12-13 किलोमीटर ही है. तो वहाँ पे जो बच्चे सेलेक्ट होते हैं वो जाते हैं, लड़के लड़कियां दोनों? हाँ, दोनों मैम, लड़के लड़कियां दोनों भी जाते हैं. ये कब से शुरू हुआ यहाँ पे आपका ये कोचिंग का? ये 2-3 साल से है शायद. तो यहाँ पे किसी बच्चे का सिलेक्शन हुआ अभी तक? हमारा हुआ था तो 2 लड़के हुए थे, लेकिन वो खुद ही नहीं गए, यहाँ पे ही पढ़ते बोले 11वीं 12वीं. नहीं, उस्मानाबाद. हाँ, लेकिन नीट हाँ, तो नहीं, नीट के लिए कोचिंग के लिए सिलेक्शन करते पहले उस फाउंडेशन में, फिर वो वहाँ पे जाते हैं. धाराशिव में है एक और पुणे में है, शायद 2 ठिकान है. नहीं, मुझे समझ नहीं आया. जो बच्चे सेलेक्ट हुए कोचिंग के लिए वो गए कोचिंग करने के लिए वहाँ पे? कोचिंग के लिए मग ते 11वी 12वीलाच तिकडे बोलवतात? हा, 10वी पास झाल्यानंतर बोलवतात. 10वी नंतर त्यांची नावं बोलवतात त्यांना इच्छा आहे. मॅम, तुमचा कॅमेरा ऑफ करा 2 मिनिटं. तुमचा आवाज ब्रेक होतोय. कॅमेरा जरा ऑफ करा तुमचा. हा, ठीक आहे मॅडम. हा, म्हणजे ती लोक 10वी नंतर एक्झाम घेतात आणि मग ते चांगले जे स्कोर करतील त्यांना 11वी 12वीलाच तिकडे बोलवून घेतात. हा मॅडम. मग ते 11वी 12वीचं त्यांचा राहण्याचा, शिक्षणाचा खर्च ते सगळं स्वतः करतात? तेच करतात. सगळा खर्च ती फाउंडेशनच करते. मग ते NGOच आहे का मग? हा, NGOच आहे. बहुतेक लिप फॉर अपलिफ्टमेंट म्हणून आहे. ते धाराशिव आणि पुण्याला आहे. तर त्या 2 ठिकाणी अशा गडचिरोली जिल्ह्याचे 30 स्टुडंट निवडतात. मॅक्झिमम झाले तर बहुतेक ते 2 ठिकाणी डिवाइड करतात. मग अच्छा, पूर्ण गडचिरोली मधून 30 मुलं काढतात? हा, म्हणजे प्रत्येक प्रकल्पातून निवडतात असं काही आहे. अच्छा. ओके मॅम. ठीक आहे, चालेल मॅम. ठीक आहे, आता तुम्ही कॅमेरा बघूया, ऑन करा. आवाज आता जर नाही ब्रेक झाला तर. आता ना 9वीच्या मुलीला कोणत्या तरी बोलवा आपण. मग शेवंती बेटा, मी तुझ्याशी बोलेल. हा, मी नंतर बोलेल परत तुझ्याशी डिसेंबर मध्ये. ठीक आहे? मॅम, ह्यांच्या हातामध्येच दिला फोन तरी चालेल? फक्त व्यवस्थित फोन पकडा. बेटा, तुझं नाव सांग. हा, नाव सांग बेटा तुझं. स्वर्णित राकेश यात्रा. स्वर्णित? हो मॅम. स्वर्णित, तू कितवीला आहेस? 9वी. 9वी मध्येस? तू मला पाहिलेस का बेटा कधी त्यापूर्वी? हो, मागच्या वर्षी पाहिलं होतं.
मागच्या वर्षी? अच्छा. बर मला सांग, ऑनलाईन क्लासेस मध्ये तू कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितलेत बेटा? कोणते सब्जेक्टचे व्हिडिओ टीचर्सनी तुला दाखवलेत? इंग्लिश, सायन्स. अच्छा, इंग्लिश आणि सायन्स. समजलं तुला इंग्लिश आणि सायन्स व्हिडिओ मधून काय थोडंफार तरी? हो मॅम. अच्छा, मला सायन्स आणि इंग्लिशचं एखाद्या धड्याचं नाव सांगशील जे तू व्हिडिओ मध्ये बघितलं बेटा? नववीचं का मॅम? हा. लॉ ऑफ मोशन. अच्छा, लॉज ऑफ मोशन बघितलेला. आणि इंग्लिश मध्ये काय बघितलेलंस? इंग्लिश मध्ये वॉक अ लिटल स्लोअर. अच्छा, ओके, ठीक आहे. तुला काय बनायचंय स्वर्णित 9वी झाल्यावरती, आपलं म्हणजे 10वी झाल्यावरती? करिअर काय निवडणार आहे? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय तुला? ठीक आहे, गुड. अभ्यास आतापासूनच चांगला करतोस ना तू? मॅम, तुमचा ना व्हिडिओ म्हणजे मुलांचा व्हिडिओ फ्रीज झालाय. हा बोला ना. हा, आता तुम्ही 10वीच्या आता एखाद्या स्टुडंटशी माझं बोलणं करवा. हॅलो मॅम. हॅलो बेटा, गुड आफ्टरनून. मला नावं सांगा दोघी पण आपली आपली. खुशबू सखाराम मळावे, कोमल संतोष सोनटक्के. अच्छा, खुशबू आणि कोमल. अच्छा, मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या सब्जेक्टचा व्हिडिओ बघितलाय मुलांना? तुम्हाला कोणता व्हिडिओ दाखवण्यात आला, कोणत्या विषयाचा? इंग्लिश आणि सायन्स. अच्छा, इंग्लिश आणि सायन्सेस दाखवण्यात आलेला. मराठीचा पण बघितलं. मराठीचा पण बघितलेला. समजते तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओ मध्ये जे शिकवते? तुम्ही मला पाहिले गर्ल्स यापूर्वी? हो मॅडम. अच्छा, मी काय शिकवलेलं? सायन्स शिकवलेलं, करेक्ट. कोणता चॅप्टर शिकवलेलं मी आठवते थोडंफार? नाही मॅडम, नाही आठवते. बरं, काही हरकत नाही. इंग्लिश मध्ये काय, कोणती पोयम किंवा चॅप्टर शिकलेला आठवते तुम्ही? ट्विन्स. अच्छा, ओके, द ट्विन्स चॅप्टर शिकलेला. ठीक आहे. गर्ल्स, आपण काय करूया ना, मॅमला जसं सांगितलंय, कदाचित तुमच्याच पैकी कोणाला तरी मॅम मॉनिटर बनवतील आणि ना तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवण्यात येईल. म्हणजे तुम्हालाच ते दाखवायचं बाकीच्यांसाठी. लाईनीमध्ये सगळ्या मिळून तुम्ही व्हिडिओज बघायचे. तुम्हाला सांगतील मॅम कसं बघायचंय लाईनीत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. कारण आपण एका तासामध्ये तर पूर्ण धडा शिकवू नाही होत ना, 2-3 तास कमीत कमी तर लागतातच. तर मग लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावरती ना मग तुम्हाला त्याचा किती खरंच फायदा होतोय, तुम्हाला किती समजतंय, आणि व्हिडिओच्या शेवटी जो होमवर्क दिलेला असतो ते होमवर्क किती जण करतात, ह्या सगळ्यावरती ना मग मी तुमच्याकडून परत एकदा फीडबॅक घेईन. म्हणजे माहिती मिळवेल तुमच्याकडून. आपण कदाचित डिसेंबरमध्ये वगैरे भेटू. तुम्ही दिवाळीच्या सुट्टीने माघारी आला की नोव्हेंबरमध्ये मग तुम्हाला व्हिडिओज वगैरे महिन्याभर बघचाल, तर त्याच्यानंतर ना मग आपण एक मीटिंग घेऊया. ठीक आहे? अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघींना आता 10वी नंतर काय करायचंय बेटा? डॉक्टर. डॉक्टर. आणि तुला कोमल? मला सुद्धा. तुला सुद्धा? ओके, मग खूप अभ्यास करावा लागतो. तर रेडी आहे तुम्ही? हो मॅडम. 10वीला पर्सेंटेज खूप चांगले मिळवावे लागतील, 12वीला पण खूप चांगले पर्सेंटेज मिळवावे लागतील. अच्छा, 10वी मध्ये किती पर्सेंट काढण्याचं टार्गेट आहे तुमचं? 90 पर्यंत. 90 पर्यंत? तुम्हाला माहितीये गर्ल्स, हल्ली की नाही व्यवस्थित चांगला शिस्तबद्ध अभ्यास केला ना आणि खूप चांगली प्रॅक्टिस केली ना, 90% वरती मार्क्स काढणं खूप सोपं झालंय. हा, पण 95च्या वरती जाणं खूप मुश्किल आहे. पण 90च्या वरती तर आरामात जाऊ शकतो जर नीट अभ्यास व्यवस्थित केला तर. तर मग ना त्याच्यासाठी मला वाटतं आमच्या व्हिडिओचा पण तुम्हाला फायदा होईल आणि मॅम सांगतील कधी कधी कसं कसं काय काय करायचंय. ठीक आहे? पण टार्गेट हे ठेवा
की तुमचा जो सिलेबस आहे सगळा जो आहे ऍटलिस्ट चांगला प्रॅक्टिस करून नोव्हेंबर पर्यंत झाला पाहिजे सगळा पूर्ण वर्षाचा सिलेबस. म्हणजे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी 2 महिने जे आहेत ते चांगले प्रॅक्टिस करायला मिळतील है ना. त्याच्यासारख्या सराव परीक्षा वगैरे देऊन मग परफेक्ट झालं की मग तुम्हाला चांगले मार्क्स डेफिनेटली 10वी मध्ये मिळू शकतात. ठीक आहे बेटा, ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. आणि आपण डिसेंबर मध्ये महिन्याभरानंतर ना नक्की भेटू परत. सुलक्षणा, इनसे पूछो कि अगर ये ऑनलाइन में इनको इंजीनियरिंग मेडिकल क्लासेस की अपॉर्चुनिटी मिलती है तो ये करेंगे क्या? हाँ, मैं इनके मैम से ही पूछती हूँ. मैम तुमच्याकडे ना मैम इनका ना प्रेमा मैम ये पूरा स्कूल 5 to 10 सेमी इंग्लिश है तो विच इज पॉझिटिव्ह पॉइंट. तो मॅम प्रेमा मॅम असं विचारतात की समजा हे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ज्याच्यासाठी ही मुलं बाहेर जातात आता नीट जेईई साठी, तर ह्याच ते क्लासेस यांना ऑनलाईन जर अवेलेबल झाले तर तुमची मुलं जॉईन करतील का? हा, करतील ना मॅडम. करतील. शाळेकडून आम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट मिळेल का मग? हाँ, मिलेल ना मैडम. ओके ठीक है मैम. वो हाँ बोल रहे हैं कि यस, और इनके सिलेक्टेड ही बच्चे जा पाते हैं ना उधर मैम. और अभी यहाँ पे बाकी के बच्चे तो इथेच राहतात बाकीचे तर मुलं है ना. तर वो बाकी के बच्चे हैं तो सारे जो बच गए. और मैम इनकी स्ट्रेंथ भी अच्छी है, अबव 60 है. हाँ, अबव 60 है फ्रॉम 8 to 12. 60 के बच्चे हैं. फिर साइंस में भी उतने, आर्ट्स में भी उतने ही है. वेरी नाइस. तो हमारा, अगर हम नहीं करते इंजीनियरिंग मेडिकल की कोचिंग, हम करेंगे तो फिजिक्स वाला के थ्रू कोलैबोरेट करके करेंगे. तो उनकी जो कंटेंट है वो काफी अच्छा है. फिजिक्स वाला के बारे में आप सबको पता है, तो उनको जो ट्रेनिंग है वो हम लोग ऑनलाइन देंगे और इसकी जानकारी हमको 1-2 महीने में आपको देंगे. तो हम चाहते हैं कि अपॉर्चुनिटी सभी बच्चों को दीजिए. जो पढ़ने में अच्छा है वो तो अच्छी बात है. ठीक है, ठीक है, मुझे यही जानना था. हाँ, सब्सक्रिप्शन के लिए सुलक्षणा मैम को बता दो, यूट्यूब सब्सक्रिप्शन के लिए. हाँ मॅम. मॅम आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंय का तुमच्या मोबाईल वरून? हा, मी सबस्क्राईब केलंय मॅडम. अच्छा अच्छा. तरी पण मी लिंक टाकून ठेवते, जर चेक करा खरंच झालाय का सबस्क्राईब. नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि मग मॅम मुलांना ज्यावेळी व्हिडिओज दाखवले जातात तुमच्या मोबाईल वरून दाखवतात की असं कोणाच्या पण? म्हणजे ज्या सब्जेक्टचे टीचर आहे त्या सब्जेक्टचे आपापल्या मोबाईल वरून दाखवतात ते. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. मग मॅम त्याच्यासाठीच ना मग ना ही इन्फॉर्मेशन जी आज मी तुम्हाला सांगितली ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवण्याची, ती ना मग सगळ्याच टीचर्स, प्रिन्सिपल बरोबर सगळ्याच टीचर्स बरोबर पण शेअर करावी लागेल. म्हणजे ते जे सब्जेक्ट दाखवतात ते तर ते तसं करून घेतील मग. ठीक आहे, चालेल. बघूया आपण अजून कसं होतंय. पण मला असं वाटतंय की आपलं लॉंग टाइम जर्नी राहील आपसामध्ये. कारण ना आमचं असं प्लॅनिंग चाललेलं आहे, बोलणी पण चाललेली आहे की फक्त 12वी पर्यंत नाही, मुलांचे चांगले 12वी नंतर पण ग्रेड्स आले ना तर त्यांना चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून देऊन तिथे पण त्यांचं शिक्षण कसं फ्री होईल, एकदम ते काहीतरी करून बाहेर पडतील तोपर्यंत मुलांना सपोर्ट देण्यासाठी आपले काय काय प्लॅन्स चाललेले आहेत. आणि तुमच्याकडे स्ट्रेंथ पण चांगली आहे, सेमी इंग्लिश पण आहे, त्याच्यामुळे मुलांना इंग्लिश येत असल्यामुळे तो अजून एक प्लस पॉइंट ठरेल. तर मग प्लीज आपण हा वाला उपक्रम आता चालू करूया. त्याच्यानंतर अजून काही काही नवीन गोष्टी येत राहील तसं आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. ठीक आहे मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच मॅम जॉईन केल्याबद्दल. मला म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून की प्रोग्रेसिव्ह स्कूल आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण इथे प्रयोग करू शकतो, चांगल्या नवीन नवीन काहीतरी प्लॅन्स इम्प्लिमेंट करू शकतो. हा मॅडम. थँक्यू सो मच फॉर माय जॉईनिंग मॅम. आपण आता मीटिंग संपू शकतो. ठीक.